समाजाची पातळी उंचावली. गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव. चूल आणि मूल सांभाळणारी महाराष्ट्रीय स्त्री केव्हाच घराबाहेर पडली आहे आणि आपल्या स्वातंत्र्य अस्तित्वासाठी विचार करू लागलेली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शी एंटर्स, शी वर्क्स अँड शी कॉन्क्युअर्स. तिच्या प्रगतीला अमर्याद वाव आहे. स्त्री घराबाहेर पडली ती 2 कारणांसाठी: आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व दुसरे अर्थार्जन करण्यासाठी. आता स्पर्धा ही स्त्री व पुरुष यांच्यात नव्हे तर 2 व्यक्तींमध्ये आहे. या स्पर्धेत अधिक चांगली कार्यक्षम व्यक्तीच जिंकते. सध्या बहुतांशी स्त्रियांना आत्मभान आलेच आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर भर दिला जातोय आणि स्वातंत्र्य म्हणजे गैर व स्वैर वागणे नव्हे हेही तिला ठाऊक आहे. स्त्रियांच्या कर्तृत्वाला बरेच नवे व अद्ययावत असे आयाम प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रातील आजची स्त्री नेट सॅव्ही, सुजाण, जाणकार होत चालली आहे. स्त्रियाही स्वतःबाबत जागरूक होत चालल्या आहेत. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून नानाविध व्यवसाय मार्ग अनुसरत आहेत. 33% आरक्षणाचा लाभ घेऊन सरपंचपदी काम करीत आहेत. दारूबंदीची चळवळ जोरात सुरू आहे. एकेकाळच्या शालाबाह्य मुलींचा रुरल भागातील प्रवास ग्लोबल होऊ पाहत आहे. मल्टीटास्किंग स्कीम डेव्हलप करून स्वतःशिवायही घर सुरळीत चालू शकेल अशी व्यवस्था मॅनेजमेंट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपलं कुटुंब, नोकरी, करिअर, मुलांचं संगोपन जाणीवपूर्वक करणे हे सर्व सांभाळण्याची कसरत ती लीलया साधते. त्याचबरोबर स्वतःच्या आवडीनिवडी सांभाळत आहे व नातेसंबंधही जोपासत आहे. परंतु हे सर्व करीत असताना महाराष्ट्रीय स्त्रीला चूल व मूल बरोबर घेऊनच धावावं लागत आहे. अर्थात हल्ली चुलीला पर्याय उपलब्ध आहेत, पण गगनभरारी घेत असताना स्त्रीचे चित्त आपल्या मुलापाशी घराकडे असते. घरात ॲडजस्टमेंट आणि अरेंजमेंट यांचा ताळमेळ घालून चूल आणि मूल यांची जबाबदारी पेलतच आपल्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करते आहे. करिअर सांभाळत असताना तिच्यावरच्या घरातल्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीत, फक्त त्यांचे स्वरूप आणि संदर्भातल्या अपेक्षा बदललेल्या आहेत, एवढंच. महिला कोणतीही असो, तिला घर व काम या दोन्हीमध्ये समतोल राखावाच लागतो. स्त्रीने केवळ कुटुंबाची नव्हे तर समाजाची पातळी उंचावली आहे, असे कोकणी सभागृह AG हायस्कूल दापोली येथे महिलांना संबोधताना गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले. स्त्रियांच्या प्रश्नावर तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल माळी, वराडकर कॉलेजच्या अध्यक्ष बेलोसे मॅडम, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भागवत मॅडम यांचे मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी दापोलीचे गटविकास अधिकारी सुनील खरात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तदनंतर कर्तृत्ववान शेतकरी महिला प्रकल्प अधिकारी शोभा संभाजी सावंत, अंगणवाडी शिक्षिका, महिला आरोग्य कर्मचारी, शिक्षिका आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांच्या पाककला स्पर्धा घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री म. नावडकर यांनी केले. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली.